मागील 22-25 वर्षापासून दिवा महाराष्ट्राचं म्हणजेच हॉटेल पोर्तुगीजा माहीमला जे हॉटेल आहे ते अनेक सेलिब्रिटींच्या आवडीचं आहे आणि तिथलं जे कपल आहे दीपा अवचट आणि सुहास अवचट 25 वर्ष त्यांनी ते चालवलेलं आहे आणि उत्कृष्ट मराठी फूड वांगी बिंगी सगळं खाणं बिणं आणि बेस्ट होस्ट आहेत ते. पण हा जो अवचट आहे ना, हा पोलीस अधिकारी पण होता, सायकॉलॉजी पण त्यांनी केलेली आहे. खूप हलकट आणि नीच माणूस आहे, पण त्याचे जोक्स बिक्स मी सगळं सहन करायचं, मला जाऊ द्या. तर आर आर पाटील एकदा गृहमंत्री असताना अमेरिकन बाईच्या बलात्काराची बातमी आली पेपरमध्ये, मी वाचली. मी त्याच्या हॉटेलमध्ये गेलो, प्रेयर केली, तेव्हा तो वरती लपून बसला होता. मग त्यांनी काय सेटिंग केली मॅनेजमेंट सगळं झाला विषय, तो ब्लॅकमेलिंग वगैरे सगळं. त्याची एक फ्रँचायझी ठाण्यामध्ये, तिथे मी जेवलो, पण थर्ड क्लास जेवण, अत्यंत थर्ड क्लास जेवण. एक अंधेरीतलं त्याची फ्रँचायझी, तिथे थर्ड क्लास जेवण. माहीमचं एकदम बेस्ट तर क्वालिटी, आणि त्यांना मी भरपूर, मला वाटतं 3 ते 5 लाखाचा बिझनेस दिला असेल मी 20-22 वर्षात. तर आणि ह्यांचे चांगले संबंध झाले. त्याच्या मिसेसला तर आम्ही खूपच मानतो. शी इज अ म्हणजे गॉडेस ऑफ होस्ट आम्ही मानतो तिला. तर एकदा काय झालं, दिल्लीमध्ये आमची नवीन कंपनी सुरू झाली, तर आम्ही 52 अशा महिलांना साडी पाठवली विमानाने, केरळी साडीज. तर तिला पण पाठवली दीपाला. आता महिला इमोशनल असतात साडीबद्दल, तर तिने सांगितलं सुहासला की बाबा बघ अशी साडी भास्कोशीन पाठवली असं तसं. तर तो खवळला, इगो हर्ट झाला त्याचा की तुझ्या नातेवाईकांना दिली वगैरे, आणि असे गोष्टी घडतात म्हणजे सगळ्यांना. तर आम्ही आता विषय बिस्किटं पण पाठवली त्यांना, आम्ही आमच्या फॅमिलीसारखं त्यांना ट्रीट करतो. तर तिच्या स्टाफला गिटार वगैरे सगळं देणं. तर एक दिवशी याने काय केलं, त्या साडीवरचा राग त्याने काय केला, तो त्याने मला फोन केला. तो म्हणा तू माझ्या बायकोला साडी पाठवली, ती इमोशनल झाली, तिने मला बराच अपमान केला, तर तुझी बायको पांढरी साडी करेल, तू मरशील हरामखोर, असं त्याने भरपूर शिव्या घातल्या मला. तो मला भरपूर काय काय मदत मागायचा, माझा ड्रायव्हर नाही, हे नाही ते नाही. मी काय मदत मागितली की मला शिव्या घालायचं. आत्ता मध्यंतरी मी सगळ्यांनाच भीक मागितली. मी त्याच्या मिसेसचा नंबर होता, भीक मागितली, त्यांनी नवऱ्याला दिला, नवऱ्याने मला फोन बंद करून टाकला. तर आता ह्या माणसाने काय केलं, एक दिवशी मी आणि मनीषा जेवायला बसलो, तर माझ्या मांडीला दाबलं असं, माझ्या मांडीला दाबून म्हणतो तू काय सेक्स पॉवर नाही करू शकत, तुझ्या सेक्स करण्याची ताकद नाही आहे. तर मी त्याला म्हटलं तू, माझ्या ताकद नाही, तुझ्या इतका हँडसम नाही, मी पॉवरफुल नाही आहे, पण मी नपुंसक नाही आहे. करेक्ट, जसं आता मध्ये महेश रोडगेने मला नपुंसक म्हटलं ना, तसं मी नाही आहे. तू जर बाई आणली तर मी 30 सेकंद 10 सेकंद का असेना सेक्स करून दाखवेन. शेवटी आता मोठे मोठे प्राणी असतात, ते काय 10 सेकंदाच्यावर सेक्स करू शकत नाहीत, काही जास्त वेळ करतात. तर त्याचा लैंगिक शक्तीशी काही संबंध नाही. सायंटिफिक आहे, तू सायकॉलॉजिस्ट आहे, IPS ऑफिसर आहे, तू होस्ट आहे, मी तुझं गेस्ट आहे, तुला हरामखोर भडव्या शरम वाटायला पाहिजे. पण म्हणलं आता तुला ह्याच पद्धतीने उत्तर देईन मी. तर अवचट काय बोलला नाही. पण नंतर मी त्याच्या हॉटेलमध्ये एक बाई घेऊन जाऊन, म्हणजे जेव्हा हॉटेल चालू नसतं, टेबलावर सेक्स करून त्याचं लाईव्ह पोर्न शूटिंग करून मी त्याला देणार होतो. पण अवचटला मी का सोडलं, केवळ दीपाताईंमुळे. दीपाताईंवर आमचं फार प्रेम आहे, आम्ही त्यांना फार मानतो, म्हणून अवचट वाटला. पण आता अवचट वाचणार नाही.